भाजी विकणारी एक वृद्ध आजी होती। रस्त्याच्या कडेला रोज संध्याकाळी ती भाजी विकायला बसायची। आपल्या प्रसन्न आणि सदैव हसतमुख राहण्याच्या सवयीमुळे तिच्याकडून भाजी खरेदी करण्यासाठी गिऱ्हाईकांची नेहमी गर्दी असायची। एक तरुण युवक ऑफिसमधून घरी जाता जाता रोज या आजीकडनं भाजी खरेदी करायचा। एक दिवस घरी जाताना त्याला ती भाजीवाली वृद्ध आजी दिसलीच नाही। आजूबाजूला पाहिलं तेव्हा त्याचे लक्ष शेजारी असलेल्या विजेच्या खांबावरती लावलेल्या एका चिठ्ठीकडे गेलं। ती चिठ्ठी हातामध्ये घेऊन तो वाचू लागला। त्यात लिहिलं होतं, मी इथं रोज भाजी विकते। कालपासून मी खूप आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। काल माझी 500 रुपयाची एक नोट इथं हरवली आहे। मला डोळ्यांनी नीटसं दिसत नाही। तुम्हाला कोणाला जर ती नोट सापडली तर कृपया माझ्या घरी येऊन ती नोट मला द्यावी ही विनंती। शेजारच्या गल्लीतील शेवटचे घर माझे आहे। त्या युवकाने आजूबाजूला ती नोट शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला काही ती नोट सापडलीच नाही। त्या युवकाच्या मनामध्ये विचार आला की 500 रुपये ही त्या वृद्ध आजीच्या दृष्टीनं मोठी रक्कम आहे। तिचं खूप मोठं नुकसान झालं असणार। शिवाय कालपासून आजारी असल्यानं बिचारीला भाजीही विकता आली नाही। जर माणुसकीच्या नात्याने आपण आपल्याकडील 500 रुपयाची नोट तिचीच आहे असं सांगून तिला दिली तर नक्कीच तिला मोठी मदत होईल। असा विचार करून तो युवक त्या दिलेल्या पत्त्यावरील त्या वृद्ध आजीच्या घरी गेला। दारावरती थाप दिली। आजीनं दरवाजा उघडला। आजारपणामुळे आजी थकून गेली होती। प्रश्नार्थक नजरेनं आजीनं त्या युवकाकडे पाहिलं। तेव्हा तो युवक त्या आजीला म्हणाला, आजी, तुमची ही खांबावर लावलेली चिठ्ठी मी वाचली। ती नोट मी तिथे शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला सापडली देखील। ही घ्या तुमची नोट। असं म्हणून तो युवक आजीला ते 500 रुपये देऊ लागला। आजी म्हणाली, बाळा, हे पैसे मी नाही घेऊ शकत, कारण माझी कोणतीही नोट हरवलेली नाही। मी कालपासून आजारी आहे म्हणून कोणीतरी मला मदत व्हावी या उद्देशाने खोडसाळपणे ती चिठ्ठी तिथं लावलेली आहे। आज सकाळपासून 20 जणांनी मला 500 रुपयाची नोट आणून दिलेली आहे। तू 21वा माणूस आहेस। मी हे पैसे नाही घेऊ शकत। आजी पैसे घ्यायला तयार नव्हती, पण तरी देखील तो युवक पैसे घेण्याबद्दल त्या आजीला आग्रह करू लागला। अखेर त्याच्या आग्रहामुळे शेवटी आजीने त्याच्याकडून पैसे घेतले, पण जाता जाता त्या युवकाला विनंती केली की, बाळा, तुम्ही कोणीच माझे ऐकत नाही म्हणलं तरी पैसे देऊन जाता। कृपया आता जाता जाता ती चिठ्ठी फाडून टाक। उगीच अजून कोणाला त्रास नको। बर म्हणून तो युवक तिथून निघाला, पण त्याच्या मनामध्ये विचार आला की आधीच्या 20 जणांना पण आजीनं ही चिठ्ठी फाडून टाकायला सांगितले असणार, पण अजून कोणीही तो कागद फाडला नाही। मग मी तरी का फाडावा? त्या आजीला मदत करण्याचा हा उपाय कुणीतरी शोधून काढला। अनेकांनी तो मदतीचा ओघ तसाच चालू ठेवला। मग मी तरी तो ओघ का थांबवावा? असा विचार करून त्या युवकानं तो चिठ्ठीचा कागद फाडण्याऐवजी पुन्हा त्या विजेच्या खांबावर लावला। मदतीचा ओघ सुरूच राहिला। माणुसकीचा झरा वाहतच राहिला।